प्रियानो, आजचा दिवस 15 जानेवारी 2021 कोविड-19 लॉकडाऊनचे 9 मंथ्स 26 डेज झालेले आहे. आजची शुक्रवारची बायबल स्टडीला आपण प्रारंभ करू. टर्न ओ लॉर्ड अँड डिलिव्हर मी, सेव्ह मी बिकॉज ऑफ युअर अनफेलिंग लव्ह, फॉर नो वन रिमेंबर्स यू व्हेन दे आर डेड. आपण प्रार्थना करू. पवित्र पवित्र सन्निधीस परमेश्वर पित्या, आजची शुक्रवारची बायबल स्टडी करायला प्रभू आम्ही तुझ्या जवळ येतोय आणि पवित्र आत्माचं मार्गदर्शन आणि आशीर्वाद आणि ज्ञानची आम्ही विनंती करतो. प्रभू तुझ्या वचनाद्वारे प्रभू तू आम्हाला नवीन गोष्ट शिकव, विश्वासामध्ये आम्हाला दृढ कर आणि प्रभू आमच्याद्वारे तुझा महिमा घडवून आण. प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड नावात मागतो म्हणून ऐक. आमेन. प्रियानो, आपल्या बायबल स्टडीसाठी प्रेषितांची कृत्ये, ॲक्ट्स ऑफ द अपॉसल्स, चॅप्टर 25 आणि आपण प्रियानो 3 भागमध्ये घेणार आहोत. पहिला भाग वचन 1 ते 12. 3 days after arriving in the province, Festus went up to Caesarea to Jerusalem, where the chief priest and the Jewish leaders appeared before him and presented the charges against Paul. They urgently requested Festus as to favor them to have Paul transferred to Jerusalem they were preparing an ambush to kill him along the way. Festus answered, Paul is being held at Caesarea, and I myself am going there soon. Let some of your leaders come with me and press charges against the man there, if he has done anything wrong. After spending 8 days or 10 days with them, he went down to Caesarea, and the next day he conveyed the court and ordered that Paul be brought before him. When Paul appeared, the Jews who had come down from Jerusalem stood around him, bringing many serious charges against him, which they could not prove. Then Paul made his defense. I have done nothing wrong against the law of the Jews, or against the temple, or against the Caesar. Festus, wishing to do the favor to Jews, said to Paul, are you willing to go up to Jerusalem and stand trial before them me there on these charges? Paul answered, I am now standing before Caesar's court, where I ought to be tried. I have done nothing wrong to the Jews, as you yourself know very well. If, however, I am guilty of doing anything deserving death, I do not refuse to die. But if the charges brought against me by this man are not true, no one has the right to hand me over to them. I appeal to Caesar. After Festus was conferred with this council, he declared, you have appealed to Caesar. To Caesar you will go. प्रियानो, प्रेषितांच्या कृत्य या अध्यायामध्ये आपण बघतो. याचे लेखक पॉलचे जे संघर्ष आहे, यहुदी लोकांनी त्याच्या खोटे आक्षेप चार्जेस त्याच्या विरुद्ध ठेवलेले आणि जे रोमन गव्हर्नर आहे त्याच्या समोर हे प्रश्न आलेला आहे प्रियानो. आणि प्रियानो, जसं मागच्या अध्यायामध्ये आपण बघितलं, फेलिक्स रोमन गव्हर्नर होता आणि तो रिटायर्ड झालेला आहे आणि तो पॉलला तुरुंगात किंवा प्रिझनमध्ये टाकून तो रिटायर्ड होऊन गेलेला आहे. आणि त्याच्यामध्ये आपण बघतो की फेलिक्सच्या जागे फेस्टस नावाच्या रोमन गव्हर्नर त्याच्या जागेवर आलेला आहे. आणि प्रियानो, आपण इथे बघतो की बायबलमध्ये मिळत नाही, परंतु त्या बायबल स्टडीच्या पुस्तकामधून आपल्याला त्याचा संबंध आपल्याला समजतं. जास्त फेस्टस बद्दल आपल्याला काही सापडत नाही, परंतु इतकंच आपल्याला सापडतं को तो न्यायी व्यक्ती होता आणि खूप तो चांगला व्यक्ती होता. फेस्टस वॉज अ जस्ट पर्सन अँड अ अपराइट पर्सन. आणि आपण इथं बघतो की यहुदी लोकांनी यरूशलेममध्ये त्याच्याबरोबर 8-10 दिवस राहून त्याला खूप
मनवलेलं आहे, खोटं रीतीने त्याला मनवलेलं आहे, चढवलेलं आहे आणि पॉलला यरूशलेममध्ये परत त्याला घेऊन आणायची विनंती करत आहे. लवकरच लवकर पॉलला यरूशलेममध्ये पाठवून द्यावं. का? कारण त्या लोकांनी, आपल्याला माहीत आहे की ते लोकनी शपथ घेतलेली, ओथ घेतलेला की आम्ही पॉलला ज्यापर्यंत आम्ही मारून टाकत नाही त्यापर्यंत आम्ही शांत राहणार नाही. आणि असं ते लोक रस्त्यामध्ये पॉलला मारून टाकायचं हे सगळं ते षडयंत्र त्या लोकांनी तयार केलेलं आहे. हे सगळं काहीतरी प्लॅनिंग त्या लोकांनी प्लॉट तयार केलेला आहे प्रियानो. आणि प्रियानो, जेव्हा पॉलला या फेस्टस आणि यहुदी लोकांच्या समोर सादर करण्यात आला तेव्हा यहुदी लोकांनी खूप सारे आक्षेप त्याच्या विरुद्ध केले, पण ते काही आक्षेप किंवा चार्जेस प्रूव्ह करू शकले नाही, सिद्ध करू शकले नाही प्रियानो. आणि पॉल तो त्याच्या डिफेन्समध्ये बोललं की गव्हर्नर फेस्टस, मी यहुदी नियम जे आहे, देवाचे नियम, त्याच्या विरुद्ध मी काय चुका केले नाही. मी मंदिरमध्ये अपवित्रताने मी प्रवेश केला नाही. मी शुद्ध होतो आणि शुद्ध पद्धतीने मी पवित्र मंदिरमध्ये माझे प्रवेश झालेला आहे. आणि सीझर किंवा केसर विरुद्ध सुद्धा मी काय खोटं केलेलं नाही. आय हॅव नॉट डन एनिथिंग रॉंग अगेन्स्ट द लॉ ऑफ गॉड. आय हॅव नॉट डन एनिथिंग रॉंग अगेन्स्ट द टेम्पल अँड अगेन्स्ट किंग सीझर. आणि फेस्टसनी प्रियानो, इथे आपण बघतो की तो नवीन त्याच्या ऑफिसमध्ये आलेला, नवीन तो गव्हर्नर झालेला आहे. आणि येतानाच तो यहुदी लोकांच्या विरुद्ध काय त्याला करायचं नव्हतं, म्हणून त्यांनी डिप्लोमॅसी करून काहीतरी कॉम्प्रोमाइज त्यांनी केलेलं आहे. आणि त्या पॉलला विचारत आहे, हो ते खरं आहे, ते तू काय हे तू जे बोलतो ते बरोबर आहे, परंतु तुझ्या ट्रायल यरूशलेममध्ये व्हावं, माझ्या समक्ष इथे इन माय प्रेझन्स तुझा ट्रायल यरूशलेममध्ये जावं, अशा तू मान्य करत आहे की आर यू एग्रींग, तू ॲग्री करत आहे. आणि पॉल बोललो की मी पुन्हा एकदा तो बोलतो की मी काहीच वाईट केलं नाही, माझं काही वाईट कृत्य नाही. आणि ते लोक जे आक्षेप किंवा चार्जेस लावतात ते प्रूव्ह करू शकले नाही आणि मला त्यांच्या हातामध्ये स्वाधीन करू नको. आणि मला अधिकार आहे, आय हॅव द राईट, मी रोमी नागरिक आहे, रोमन सिटिझन आहे, मला अधिकार आहे, राईट आहे. आणि मी राजा केसर समोर माझ्या जे अपील मी करणार. आय एम गोइंग टू अपील टू किंग सीझर. आय हॅव द राईट ॲज अ रोमन सिटिझन. प्रियानो, पुढचा भाग आपण इथे बघतो, वचन 13 ते 21. And a few days later, King Agrippa and Bernice arrived at Caesarea to pay their respect to Festus. Since they were spending many days there, Festus discussed Paul's case with the king. He said, there is a man where whom Felix left him as a prisoner. When I went to Jerusalem, the chief priest and the elders of the Jews brought charges against him and asked that he be condemned. I told them that it is not a Roman custom to hand over any man before he has faced the accusers and had an opportunity to defend himself against their charges. When they came here with man, I did not delay the case but conveyed court the next day and ordered the man to be brought in. When his accusers got up to speak, they did not charge him with any of the crime I had expected. Instead, they had some points of dispute with him about their own religion and about the dead man named Jesus who Paul claimed was alive. It was at the loss how to investigate such a matter. So I asked he would be willing to go to Jerusalem and stand trial there on these charges. When Paul made his appeal to held over for the Emperor Caesar's decision, I ordered him held until I could send him to Caesar. Then Agrippa said to Festus, I would like to hear this man myself. Festus replied, tomorrow you will hear him.
प्रियानो, या भागमध्ये आपण बघतो की याच्या फुल नाव जे राजाचा फुल नाव हेरोद अग्रिपा आहे प्रियानो. त्याच्या हेरोद अग्रिपा 1-2 असे आहे. आणि इथे बर्निस एक स्त्रीचं नाव लिहिलं आहे, बर्निस. प्रियानो, ही बर्निस ही अग्रिपा जे राजा होता त्याची बहीण होती. त्याबरोबर ड्रुसिला जी फेलिक्सची जी पत्नी होती त्याची पण बहीण होती. बर्निस वॉज द सिस्टर ऑफ किंग अग्रिपा ॲज वेल एज बर्निस वॉज द सिस्टर ऑफ फेलिक्स वाईफ ड्रिसुला. आणि प्रियानो, त्यांना आता त्यांच्याविषयी आपण बोलतोय. हेरोद अग्रिपा आणि बर्निस आणि यांना छोटा जे पॅलेस्टाईनमध्ये जी छोटी जी जागा आहे, स्मॉल पार्ट ऑफ गॅलिली ऑफ पॅलेस्टाईन, गॅलिली आणि पिरिया, हे छोटंसं एक त्यांच्याकडे जागा होती. त्यांचे ते राजा होते. रोमन लोकांनी त्यांना पॅलेस्टाईनमध्ये गालिल आणि पिरियामध्ये त्या जागावर राज करायला त्यांना ठेवलं होतं. आणि रोमन लोकांना अधिकार होतं त्यांना तिथून पण बाहेर काढून टाकायचं, आउट्स करून टाकायचं त्यांना. ते पण अधिकार रोमनला होतं. परंतु फॉर्मॅलिटीने ते लोक रिस्पेक्ट द्यायला, आता नवीन गव्हर्नर आला आहे त्याला मान द्यायला, रिस्पेक्ट द्यायला ते लोक ग्रीटिंग द्यायला बर्निस आणि अग्रिपा दोघं आलेले आहे प्रियानो. आणि प्रियानो, इथे आपण बघतो इथे पॉल, प्रियानो, पॉलला प्रस्तुत करण्यात आलेला पॉल विषयी त्यांनी सांगितलेलं आहे. अग्रिपाला पॉल विषयी सांगितलं. त्याच्या तो सांगितलं की ते लोक काही चार्जेस किंवा क्राईम प्रूव्ह करू शकले नाही. आणि फक्त ते काहीतरी थोडंसे इश्यूज आहे, त्याच्या पॉईंट्सवर काहीतरी इश्यूज आहे. आणि हे मी त्याला विनंती केली तू यरूशलेमला जा. परंतु त्यांनी विनंती केली की मी राजा केसरकडे मी अपील करणार आहे आणि मी त्याची परवानगी दिलेली आहे. आणि याच्याबद्दल हे केसबद्दल डिस्कशन करण्यासाठी मी तुझ्याबरोबर डिस्कस करत आहे. आणि अग्रिपाने फेस्टसला विनंती केली की मला स्वतः पॉलकडून ऐकून घ्यायचं आहे. आणि फेस्टस जे गव्हर्नर होता तो बोलला की उद्या त्याला तू ऐकून घे. आणि प्रियानो, शेवटचा भाग वचन 22 ते 27. The next day, Agrippa and Bernice came with great pomp and entered the audience room with the high-ranking officers and leading men of city. At the command of Festus, Paul brought in. Festus said, King Agrippa and all who present with us, you see this man. The whole Jewish community is petitioned me about him in Jerusalem, here in Caesarea, shouting, he ought not to live any longer. I found he had done nothing deserving death, but because he made his appeal to the emperor, I decided to send him to Rome. But I have nothing definite to write to his majesty about him. Therefore I have brought him before you all, and especially before you, King Agrippa, so that as a result of this investigation I may have something to write. For I think it is unreasonable to send on a prisoner without specifying the charges against him. पण या भागमध्ये आपण बघतो की दुसऱ्या दिवशी जसं अग्रिपा बोललेला ते दुसऱ्या दिवशी पूर्ण एक मीटिंग हॉल, मोठं एक मीटिंग हॉल होतं. त्याच्यामध्ये हाय रँक ऑफिसर्स त्याच्यामध्ये होते आणि जे शहरमध्ये जे नामांकी असे लोक होते ते तिथे प्रस्तुत होते. देअर इन द मीटिंग हॉल देअर वर हाय रँक ऑफिसर्स and leading men of the city along with the governor Festus. आणि आपण इथे बघतो की त्याच्यामध्ये अग्रिपा आणि बर्निस
ते लोक रॉयल पोशाख, जे पर्पल कलरचे जे यहुदी राजांचा जे पोशाख आहे ते पर्पल कलरच्या ते कपडे घालून, रॉयल रोब घालून ते लोक मध्ये ठाट बाटमध्ये आणि सगळं ते ठाट बाटमध्ये त्यांनी एंट्री घेतलेली आहे त्यांच्या मीटिंग रूममध्ये. आणि हे ठाट बाट दाखवणं महत्त्वाचं होतं. त्यांना एक प्रसंग मिळालेला. असं ते सामान्य दिवसामध्ये ते लोक असं ते कपडे आणि थाट बात करू शकत नाही, दर्शवू शकत नाही. म्हणून ते आपण इथे बघतो की हे लोक थाट बाट गाजवायला लागलेले आहे. आणि प्रियानो, फेस्टसला काहीतरी एक समस्या होती. फेस्टसला समस्या अशी होती की जेव्हा एका कैदीला किंवा कुठल्या व्यक्तीला रोममध्ये पाठवायचं आहे सीझर राजासमोर, केसर राजासमोर, तेव्हा काहीतरी चार्जेस ते रिटर्न फॉर्ममध्ये बोलून नव्हे परंतु रिटर्न फॉर्ममध्ये काहीतरी चार्जेस, एक लेटर, ऑफिशियल लेटर त्यांना द्यावं लागत आहे. परंतु आपण इथे बघतो की फेस्टसला कुठला चार्ज त्याला सापडला नाही आणि ते काय लिहिणार, कुठल्या प्रकारचे चार्ज लावणार आणि मग त्याला पॉलला रोमला पाठवणार. म्हणून ही समस्या होती. म्हणून त्यांनी ही मीटिंग बोलवली आणि अग्रिपाला सांगितलं की तुला सगळं ते ज्ञान माहीत आहे, तू यहुदी आहे, तू यहुदी धर्म आणि परंपरा तुला सगळं माहीत आहे आणि तू आम्हाला काहीतरी सांग, काहीतरी लेटरमध्ये लिहू शकतो पॉल विरुद्ध आणि मग नंतर मी पॉलला पाठवू शकतो केसरकडे, सीझरकडे. असं त्या रीतीने ते हे मीटिंग बोलवलेली आहे प्रियानो. आणि पूर्ण ते ऑफिशियल सगळ्या लोकांना, सगळ्यांसमक्ष ते ऑफिशियल जे पूर्ण घटना झालेली आहे ते त्यांच्या समोर तो सादर करत आहे प्रियानो. आणि फेस्टस हे पण तो मान्य करत आहे की पॉलनी असं काहीच वाईट कृत्य केलं नाही की त्याला शिक्षा किंवा दंड प्राप्त व्हावा किंवा त्याला मरणची शिक्षा त्याला प्राप्त होई, असं काहीच पॉलने केलेलं नाही असं सांगत आहे. आणि पॉलनी केसर राजासमोर स्वतःला प्रस्तुत करण्यासाठी किंवा अपील करण्यासाठी त्यांनी एक विनंती केलेली आहे. आणि हे गोष्ट तुमच्यासमोर मी ठेवत आहे की जेणेकरून तुम्ही मला काहीतरी मार्गदर्शन द्या, काहीतरी मी लेटरमध्ये लिहिल आणि पॉलला सीझरकडे, रोमला मी पाठवू शकतो. प्रियानो, इथे आपण बघतो की पॉल किती संघर्ष करत आहे, किती त्यांच्यामध्ये संयम आहे, पेशन्स आहे. त्यांनी प्रभूवरचा विश्वास सुद्धा सोडला नाही. आणि प्रियानो, तो विश्वासामध्ये दृढ आहे. प्रभू येशू ख्रिस्तासाठी उभा आहे. तो स्वतःसाठी नव्हे परंतु प्रभू येशू ख्रिस्तासाठी हा उभा आहे प्रियानो. आणि प्रियानो, तसं विश्वास तुमच्या आणि माझा पाहिजे. आपल्याला संयम, आपण कधीच लॉस्ट होऊ नये. आपला विश्वास कधी लॉस्ट होऊ नये. आणि आपण प्रभूच्या विश्वासमध्ये, प्रभूच्या गौरव आपल्याद्वारे प्रत्येक समस्यामध्ये किंवा प्रत्येक चांगल्या व्यवस्थामध्ये आपण करत राहावं, अशीच आपण काहीतरी शिकवण पॉलच्या जीवनाद्वारे आपल्याला प्राप्त होत आहे. प्रियानो, प्रभूच्या आशीर्वाद आपल्या सर्वांना लाभो. आपण प्रार्थना करूया. पवित्र सनाधीश परमेश्वर पित्या, प्रभू आम्ही तुझं नावाचा धन्यवाद करतो प्रभू, की प्रभू आज आम्ही लूकने लिहिलेला प्रेषितांच्या कृत्याचा, प्रभू पॉलचा विश्वास आणि संघर्ष आणि प्रभू त्याच्या संयमता, मनस्थिती सगळं ते त्यांनी स्थिर ठेवलेली आहे. तो थकून गेलेला नाही, तो वोर्न आउट झाला नाही, तो निराश झालेला नाही, कुरकुर काय करत नाही, परंतु प्रभू तुझ्या विश्वासमध्ये दृढ आहे. ॲज अ प्रेझन्स ऑफ माइंड त्यांनी ठेवलेले आहे. आणि जे त्याच्या एक मानव अधिकार होतं, ह्युमन राईट्स होतं, ते त्यांनी यूज केलेलं आहे प्रभू. आणि प्रभू असं काहीतरी आम्हाला चांगल्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये घडून यावं, आम्ही असं जीवन जगावं प्रभू, असं तू कृपेने होऊ दे अशी विनंती करतो प्रभू. सर्व काही मान, महिमा आणि गौरव तुला देतो. प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड नावात मागतो म्हणून ऐक. आमेन. प्रेरणा, आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थनामध्ये जॉईन हो. हे आमच्या स्वर्गातील बाबा, तुझे नाव पवित्र मानले जाव, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझी इच्छाप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, जशी आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करीतो तशी तू आमची अपराध तू क्षमा कर. आम्हाला परीक्षित न आणू नकोस, पर आम्हाला सर्व वाईटापासून सोडव, कारण की राज्य, महिमा आणि पराक्रम सर्व काळ तुझेच आहे. आमेन. आता आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बाबाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची गोड सहभागिता आता आणि सर्वदा आपल्या सर्व प्रियजनांवर राहो. आमेन. प्रियानो, प्रेज द लॉर्ड.
and God be with you.